हॅलो स्टुडंट्स, आज आपण नवीन धडा सुरू करत आहोत बघा, ज्याचं नाव आहे एलिमेंट्स, कंपाऊंड अँड मिक्सचर. यामध्ये आपल्याला एलिमेंट्स म्हणजे काय, कंपाऊंड म्हणजे काय, मिक्सचर म्हणजे काय, काही भाग काढून टाकलेला आहे, तो सोडून आपण पुढे जातोय. क्लासिफाय द फॉलोइंग सबस्टन्स अकॉर्डिंग टू देअर प्रॉपर्टीज. आता काय करायचे की लेट्स रिकॉलमध्ये जे 4 प्रश्न दिलेत ते मला लिहून पाठवायचे आहेत, का तर हे तुम्हाला 6वीत असताना झालेले आहेत. त्याच्या बेसिसवर हे तुम्हाला विचारलेले आहेत. मग आता बघा, क्लासिफाय द फॉलोइंग सबस्टन्स अकॉर्डिंग टू देअर प्रॉपर्टीज. त्याच्यामध्ये आता बघा, खालचे जे सबस्टन्स आहेत ते क्लासिफाय करायचे आहेत की ते नक्की कशामध्ये येत आहेत, एलिमेंट, कंपाऊंड किंवा अजून काही. वॉटर, थर्माकोल, सॉईल, आयर्न, कोल, पेपर, रबर, कॉपर, कॉयर, प्लास्टिक, ह्या गोष्टी लिहून पाठवायच्या आहेत. आपण डिरेक्टली कन्सेप्टकडे वळूया, जे महत्त्वाचं आहे या धड्यामध्ये. मॅटर. मॅटर म्हणजे काय तर द्रव्य. वी से दॅट अन ऑब्जेक्ट इज अ मेडअप ऑफ द सर्टन सबस्टन्सेस. म्हणजे वस्तू ज्या आहेत या तयार होण्यास सर्वसाधारणपणे, ज्यापासून तयार होतात सर्वसाधारणपणे त्याला आपण पदार्थ असे म्हणतो. द टर्म मॅटर इज अल्सो यूज्ड ॲज द सिनोनिम ऑफ सबस्टन्सेस. बघा, सर्वसाधारणपणे पदार्थ या संज्ञेला समानार्थी म्हणून द्रव्य हा सुद्धा शब्द वापरतात. इन सायंटिफिक लँग्वेज हावेवर अ सिंगल टर्म इज यूज्ड फॉर अ सिंगल कन्सेप्ट अँड दॅट विच अन ऑब्जेक्ट इज अ मेडअप ऑफ द मॅटर. म्हणजे बघा काय सांगितलेलं आहे की शास्त्रीय भाषा जी असते ती एका संकल्पनेसाठी एकच शब्द वापरला जातो आणि वस्तू ज्यापासून बनलेली आहे त्याला शास्त्रीय भाषेत मॅटर म्हणजे द्रव्य असं म्हटलं जातं. द पर्टिक्युलर नेचर ऑफ द मॅटर अँड प्रॉपर्टीज ऑफ द मॅटर. बघा आता द्रव्याचे कणस्वरूप व गुणधर्म आपल्याला बघायचे आहेत. त्यासाठी पहिलं ट्राय दिस सांगितलं. टेक अ पीस ऑफ द चॉक अँड कीप ऑन डिवायडिंग इट इन टू द स्मॉलर पीस. व्हॉट विल हॅपन. खडूचा एक तुकडा घेऊन तो बारीक बारीक लहान करत राहा, काय होईल. बघा काय होईल असं विचारलेलं आहे. मग तुम्ही बारीक बारीक त्यातून एक छोटे 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 पार्टिकल्स, कण बाहेर पडताना तुम्हाला दिसतील. वाईप अ ड्रॉप ऑफ द इंक विथ द हँकरचिप. व्हॉट इफेक्ट डज इट हॅव ऑन द क्लोथ ऑफ द हँकरचिप. शाईचे थेंब रुमालाने पुसा, रुमालाच्या कापडावर काय परिणाम होईल. बघा, ते रुमालाच्या कापडाला लागल्यानंतर त्या रुमालाचे बारीक बारीक अगदी कण असतात ते दिसू लागतात. व्हॉट हॅपन वेन द लीड ऑफ द बॉटल परफ्यूम इज ओपन. अत्तराच्या बाटलीचे झाकण उघडल्यानंतर काय होतात. बघा आता खाली तुम्हाला सांगितलेलं आहे की इट इज द मॅटर प्रेझेंट इन द व्हॅरियस थिंग इन द सॉलिड, लिक्विड ऑर गॅसियस स्टेट दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर देअर प्रॉपर्टीज. स्थायू, द्रव आणि वायू या अवस्थांमध्ये असणाऱ्या विविध वस्तूंमध्ये असणारे द्रव्य हेच वस्तूंच्या गुणधर्मांसाठी कारणीभूत असतात, रिस्पॉन्सिबल असतात. इवन दो दे आर डिवायडेड इंटू स्मॉल पार्टिकल, their properties due to the matter present in them remain the same. बघा, वस्तूंचे विभाजन करून लहान कण बनवले तरी द्रव्यामुळे त्या वस्तूत असलेले गुणधर्म हे ॲज इट इज तसेच राहतात. द प्रॉपर्टीज सच ॲज व्हाईट कलर ऑफ द चॉक, द ब्ल्यू कलर ऑफ द इंक, द फ्रॅग्रन्स ऑफ द परफ्यूम आर द प्रॉपर्टीज ऑफ द मॅटर ऑफ विच इच ऑफ देम मेड. बघा, खडूचा पांढरा रंग, शाईचा निळा रंग, अत्तराचा सुवास हे गुणधर्म जे आहेत हे त्या वस्तूचे ज्या द्रव्यापासून बनवलेले असतात त्या द्रव्याचे असतात. बघा, जो काही पांढरा रंग खडूला आलेला आहे, शाईला जो काही निळा रंग आहे, अत्तराचा जो काही परफ्यूमचा वास येत आहे, हे सगळे गुणधर्म हे त्या द्रव्याचे असणार आहेत. ठीक आहे. आता बघा, पहिले जे सांगितले, इन डे टू डे लाईफ वी कम अक्रॉस मेनी थिंग्स इन आवर सराउंडिंग, वी टच देम, वी स्टडी देअर प्रॉपर्टीज. आर ऑल थिंग्स मेड फ्रॉम ओनली वन काइंड ऑफ मॅटर ऑर फ्रॉम मोर दॅन वन काइंड ऑफ मॅटर. बघा काय सांगितलेलं आहे की आपल्या सभोवताली तसेच दैनंदिन जीवनामध्ये आपण अनेक वस्तू पाहतो, त्यांना स्पर्शसुद्धा करतो, टच करतो, त्यांचे गुणधर्म अभ्यासतो. या सर्व वस्तूंची निर्मिती एकाच प्रकारच्या द्रव्यापासून झालेली असते की एकापेक्षा अधिक द्रव्यांपासून झालेली असते. बघा, आपल्याला इथं प्रश्न विचारलेला आहे, तुम्हाला सांगितलेलं आहे की हे ज्या वस्तू असतात त्या एकाच द्रव्याच्या बनलेल्या असतील किंवा अनेक, ते त्या वस्तूवर डिपेंड करणार आहे. काही वस्तू असतील त्या एकाच द्रव्यापासून बनल्या असतील, काही एकापेक्षा जास्त. बघा, क्लासिफाय द फॉलोइंग अकॉर्डिंग टू द नेचर ऑफ द मॅटर इन देम, वेदर इट मेड फ्रॉम द वन काइंड ऑफ द मॅटर ऑर फ्रॉम मोर
दॅन वन काइंड ऑफ द मॅटर. म्हणजे काय सांगितलेलं आहे बघा, खाली काही अशा वस्तू दिलेल्या आहेत ज्या द्रव्याच्या स्वरूपानुसार त्यांचं वर्गीकरण करायचं आहे. वर जसं मी तुम्हाला वर्गीकरण करायला सांगितलेलं आहे तसं जे खाली दिलेलं आहे त्याचं वर्गीकरण सुद्धा करून मला पाठवून द्यायचं आहे. ठीक आहे. आता बघा, डिरेक्टली आता आपण सबस्टन्सेस मिक्सचर याच्याकडे वळूया. ऑब्जेक्ट हॅव मास अँड मास कॅन बी मेजर्ड विथ द हेल्प ऑफ द डिव्हायसेस लाईक द कॉमन बॅलन्स. बघा, वस्तूला वस्तुमान असते हे तराजूसारख्या साधनाने मोजता येऊ शकते. ठीक आहे. अल्सो दे ऑक्युपाय स्पेस, आणि ती काय करत असते की ती जागासुद्धा, ती वस्तू जागा व्यापत असते. दे अक्वायर बोथ धिस प्रॉपर्टीज फ्रॉम द मॅटर दे आर मेड ऑफ. बघा, हे दोन्ही गुणधर्म वापरून जी वस्तू बनलेली असते त्याला त्या द्रव्यामुळे वस्तूला प्राप्त होत असते. ठीक आहे. काय सांगितलंय बघा, हे दोन्ही गुणधर्म वस्तू ज्यापासून बनलेली असते त्या द्रव्यापासून वस्तूला हे गुणधर्म मिळत असतात. म्हणजे ते द्रव्य इथं मॅटर करत आहे. ठीक आहे. इन अदर वर्ड, मास अँड व्हॉल्यूम आर द टू इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. ह्या सगळ्यावरून असं आपल्याला लक्षात आलं की मास म्हणजे जे व्हॉल्यूम आहे, मास म्हणजे वस्तुमान आहे, आणि व्हॉल्यूम जे आहे आकारमान, ह्या दोन महत्त्वाच्या प्रॉपर्टीज आहेत द्रव्याच्या, गुणधर्म आहेत. मेनी काइंड ऑफ मॅटर फाउंड इन द नेचर आर प्युअर फॉर्म, दॅट इज दे कंटेन ओनली वन कन्स्टिट्युएंट. बघा, म्हणजे निसर्गात आढळणारी काही द्रव्ये शुद्ध स्वरूपात असतात, म्हणजेच त्यांच्यामध्ये एकच घटक असतो. ठीक आहे. इन सायंटिफिक लँग्वेज मॅटर मेड अप ओनली वन कन्स्टिट्युएंट इज कॉल्ड अ सबस्टन्सेस. जर शास्त्रीय भाषेत तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की एकाच घटक असलेल्या द्रव्याला पदार्थ असे म्हटले जाते. ठीक आहे. त्याचे एक्झाम्पल आहेत गोल्ड, डायमंड, वॉटर, चॉक. ही उदाहरणं आहेत, विचारली जातात बघा. राईट द एक्झाम्पल ऑफ सबस्टन्सेस. इथे ती एक्झाम्पल लिहिता आली पाहिजेत. अदर काइंड ऑफ मॅटर आर मेड अप ऑफ द मोर सबस्टन्सेस. आणि दुसऱ्या प्रकारची जी द्रव्य असतात जी एकापेक्षा जास्त पदार्थांपासून बनलेली असतात त्यांना मिक्सचर म्हणजे मिश्रण असं म्हटलं जातं. आता हे खाली जे सांगितलेले आहे, वॉटर, त्याचबरोबर शेडबेड, आयर्न, स्टील, कोल, एअर, यामधली कोणकोणती मिक्सचर आहेत हे लिहायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. बघा, याची उत्तर मी नाही सांगणार, तुम्ही मी जे जे सांगितले ते लिहून मला पाठवायचं आहे. काही ठराविकच जण आहेत जे पाठवत आहेत, बाकीच्या सगळ्यांनी सुद्धा पाठवायचं आहे. पुढं जे आहे ते इलिमेंट, मूलद्रव्य. टेक वॉटर इन द टी पॉट अँड कवर इट, हीट द वॉटर टू बॉईल, व्हॉट डू यू सी इनसाइड द लेड. भांड्यात पाणी घेऊन झाकण ठेवावं, उकळी येईपर्यंत भांडे तापवा. झाकणाच्या आतील बाजूस काय बघा दिसते. बघा, ते झाकण ठेवलेलं असतं, त्याच्याभोवती थेंब जमा झालेलं त्याच्यावरती आतल्या बाजूस तुम्हाला दिसेल. फिल वॉटर इन द स्प्रे पंप, स्प्रे द वॉटर अँड ऑब्झर्व द स्प्रे. फवारणी पंपाच्या पाणी भरून फवारा उडवा आणि त्याचं निरीक्षण करा. बघा, आता खाली सांगितलेलं आहे की द वॉटर ड्रॉपलेट कलेक्टेड ऑन द इनसाइड ऑफ द लेड ऑफ द टी पॉट आर फॉर्म्ड बाय द कंडेन्सेशन ऑफ द व्हॅपर फ्रॉम द बॉइलिंग वॉटर. म्हणजे भांड्याच्या आतील बाजूत जमलेले पाण्याचे थेंब हे उकळणाऱ्या पाण्याच्या वाफेच्या संगणनाने, म्हणजे कंडेन्सेशन या प्रोसेसला संगणन असं म्हणतात, त्यामुळे तयार झाले. वॉटर इन द फॉर्म ऑफ द व्हॅपर इज अ कंपोज्ड ऑफ एक्स्ट्रीमली टायनी पार्टिकल्स अँड देअरफॉर वी कॅनॉट इवन सी देम. आणि बघा, हे वाफेच्या स्वरूपातील पाणी हे अतिसूक्ष्म कणांचे बनलेले असल्याने ते आपल्याला दिसत सुद्धा नाही. बघा, देअरफॉर वी कॅनॉट इवन सी देम. यू विल सी द स्प्रे इज अल्सो कंपोज्ड ऑफ द स्मॉल पार्टिकल ऑफ द वॉटर. आणि अशाच प्रकारे काय सांगितलेलं आहे बघा, फवारा सुद्धा पाण्याच्या सूक्ष्म कणांचा बनलेला दिसतो. सिमिलरली ऑल सबस्टन्सेस आर मेड अप ऑफ द एक्स्ट्रीमली टायनी पार्टिकल्स. म्हणजे सगळे पदार्थ हे अतिशय लहान पार्टिकलने बनलेले असतात. द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ द सबस्टन्सेस आर मोलिक्यूल. आणि पदार्थाचे लहान कण म्हणजे रेणू. मोलिक्यूल म्हणजे रेणू. अ सबस्टन्स हुज मोलिक्यूल आर मेड अप ऑफ द वन ऑर मोर ॲटम्स विच आर एक्झॅक्टली अलाइक इज कॉल्ड इलिमेंट. बघा, ज्या पदार्थांच्या रेणूमध्ये एकाच प्रकारचे अणू असतात. बघा, मी काय सांगते, ज्या प्रकारच्या रेणूमध्ये म्हणजे मोलिक्युल्समध्ये एकाच प्रकारचे ॲटम असतील, ॲटम म्हणजे अणू, मोलिक्यूल म्हणजे रेणू, म्हणजे काय बघा, ज्या पदार्थांच्या रेणूमध्ये एकाच प्रकारचे अणू असतील त्यांना आपण इलिमेंट म्हणजे मूलद्रव्य म्हणणार. We do not get different substances by the decomposition of an element. मूलद्रव्याचे विघटन करून वेगळा पदार्थ मिळत नाही. द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ अन एलिमेंट आर मेड अप ऑफ ओनली वन टाइप ऑफ
ॲटम. बघा म्हणजे काय सांगितलेलं आहे की मूलद्रव्यांचे लहानात लहान कण हे एका प्रकारच्या अणूंचे बनलेले असतात. वी कॅनॉट सी ॲटम विथ द नेकेड आईज. आपण उघड्या डोळ्यांनी हे ॲटम अणू पाहू शकत नाही. बट व्हेन करोड्स ऑफ ॲटम्स come together their total volume is large enough to visible to our eyes. पण ज्या वेळेला कोट्यावधी करोडो अणू एकत्र येतात तेव्हा त्याचे आकारमान मोठे होते, म्हणजे दिसण्या इतपत, आपल्या डोळ्याला दिसेल इतपत होते. बरोबर आहे. बघा, द मास अँड व्हॉल्यूम ऑफ ॲटम ऑफ डिफरंट एलिमेंट आर डिफरंट. बघा प्रत्येक मूलद्रव्यातील अणूंचे वस्तुमान आणि आकारमान हे वेगवेगळे असते. बघा आता डू यू नो टू डेट scientists have discovered 118 elements of those 92 elements occur in the nature while the remaining are man-made. बघा आत्तापर्यंत शास्त्रज्ञांनी 118 मूलद्रव्यांचा शोध लावला आहे. त्या 118 पैकी 92 मूलद्रव्ये ही निसर्गात आढळतात आणि राहिलेली जी आहेत ही मानवनिर्मित आहेत. हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन, आयर्न, मर्क्युरी, कॉपर आर फ्यू ऑफ द इम्पॉर्टंट नॅचरल एलिमेंट. मग हे हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन, लोह, पारा, तांबे ही नैसर्गिक मूलद्रव्ये आहेत. मोर न्यू एलिमेंट्स आर बीइंग डिस्कवर्ड थ्रू रिसर्च वर्क. आणि काही नवीन मूलद्रव्यांचा शोध घ्यायला सुरुवात केलेली आहे. आता बघा आत्तापर्यंतच्या भागात काही शंका असेल तर नक्की विचारा. राहिलेला भाग आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहू. थँक्यू.